सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या परिकथेत घेऊन जायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, प्रेमात आकंठ बुडालेले नवरा बायको आलेले आहेत डॉक्टरकडे, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा प्रेमज्वर अनुभवण्यासाठी। जो घेऊन मंचावर येत आहे, जिच्या मॅडनेस नाही ठाव अशी नम्रता संभेराव, सातारचा विनोदी दारा रोहित माने आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत। बाकी काय नाही, बाकी सगळं नॉर्मल आहे। या 3 दिवसांच्या गोळ्या आहेत, सकाळी घ्यायची नाश्त्यानंतर। 3 दिवस घ्या, बरं वाटलं तर ठीक आहे, नाही वाटलं तर परत या। हां या, धन्यवाद। चलो नेक्स्ट। डॉक्टर 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 काय झालं? काहीतरी करा काय झालं? डॉक्टर। काय झालंय? माझ्या नल्लीला कसं तरी होते डॉक्टर। काय झालंय? कुठे माझ्या नल्लीला patient? कसं तरी होते। कुठे patient? आणा लवकर आणा। नल्ली नल्ली डॉक्टर डॉक्टर काहीतरी करा ना। लवकर आणा, माझ्या लवकर नल्लीला आणा। कसं तरी होते डॉक्टर। माझ्या नल्लीला कसं तरी होते डॉक्टर, काहीतरी करा ना। अरे पेशंट कुठे आहे? पेशंट कोण आहे? इथे या पेशंट आहे? फिरायला आल्यासारखं वाटतंय त्या। काय झालंय यांना? माझी नल्ली सिरियस आहे डॉक्टर। सिरियस आहे? काय झालंय काय? पिल्लू पिल्लू काय होतंय? ठसका लागला पिल्लू। पाणी पाहिजे तुला? पाणी पाहिजे डॉक्टर, पाणी द्या डॉक्टर, पाणी द्या डॉक्टर, पाणी द्या की डॉक्टर, पाणी द्या डॉक्टर, पाणी द्या पाणी द्या पिल्लू पिल्लू, पाणी काय चाललंय? पाणी पिल्लू। दादा एक्सक्यूज मी। ओ ठीक आहे ठीक आहे। आता आता बरं वाटतंय तुला? मला बरं वाटतंय, मी ठणठणीत आहे। हा, बघा ओ बघा कसा आवाज कसा झालाय बारीक माझ्या वासराचा। बारीक आवाज आहे। डॉक्टर काहीतरी करा तुम्ही, करूया, ग्लास काहीतरी द्या, करा। ग्लास द्या, करूया, काही टेन्शन नाहीये। बसा तुम्ही, बसा बसा बसा। नाही मी नाही बसणार। मी यांना सोडून कुठंच जाणार नाही। मी यांचा हात नाही सोडू शकत। ताई ताई त्यांना चेकोस्लोवाकियाला नाही पाठवत, ते इथेच असणार। हा, तुम्ही इथे इथे बसा, मी चेक कसं करणार नाही तर तुम्हाला? ओके नाही? मी नाही जाऊ शकत त्यांना सोडून। तुम्ही इथे या। बरं ठीक आहे ठीक आहे, बसा तुम्ही पण बसा। मी बसू बाजूला? चालेल ना? नाही तिला जर मी शेजारी नाही दिसलो ना, कावरी बावरी होती अहो माझी। ठीक आहे। बघा कशी करते, बघा कशी करते, तिला लई होता अहो। हो हो ठीक आहे ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। हा काहीच प्रॉब्लेम नाही। द्या हात द्या, हात द्या। अरे तुम्ही काय करताय? हात द्या म्हणलं ना तुम्ही। ओ तुम्ही पेशंट आहात का? त्या पेशंट आहेत ना, तुम्ही हात द्या। नाही मी नाही असं परक्या माणसाला हात देत। अहो डॉक्टर आहे मी, छेड नाही काढणार आहे तुमची। हात द्या मी तुम्हाला। नाही देऊ शकत। डॉक्टर ती नाही देणार हात, त्याच्यापेक्षा माझाच हात बघा तुम्ही। अहो असं कसं पकडणार तुमचा हात? नाही डॉक्टर तुम्ही बघा, आमचं दोघाच काही वेगळं नाही आहे, आमचं सगळं शेम टू शेम आहे अहो। बरं अहो आमचं हृदय सुद्धा एकाच वेळेला धक करतं माहितीये का? ए ए ए ए ए ए ओ राजधानी, ओ काय असं नसतं? ओ धक 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 असं नसतं। 2 वेगवेगळे आहात ना तुम्ही। त्यांचा हात मी नस जर तपासली नाही तर मला कळणार कसं त्यांना काय झालंय? मी सांगतो ना मग, काय झालंय? ताप आलाय माझ्या नल्लीला। ताप आलाय? अरे बघू द्या अरे सांगा, हा सांगा, सोडा। ताप आलाय माझ्या नल्लीला। परवापासून एक नाही असा एकदम अशक्तपणा होता। बरं काल सकाळपासून डोकं दुखायला लागलं तिचं। बरं. डोकं धरून बसली होती ती। मग ऐक ना, तिचा चेहरा असा एवढूसा झाला होता, गाल असे लाल लाल झाले होते एकदम तिचे। आणि मग ऐक नाही पेंगोळल्यासारखी करायला लागली, आवाज बारीक झाला आणि मग ताप आला तिला। बरं रात्री 10 वाजता तुम्हाला सांगतो 97 ताप होता। 11 वाजता 98 झाला आणि मग 99 झाला ताप। माझ्या पिल्लूला 99 ताप आला। मारू नका की, मला काय नाही होणार। मी चांगली होईल, लवकर बरी होईल। अरे ताई काहीच झालं? अहो दादा 99 काय असा खूप मोठा ताप नाहीये। हे तापाचे विषाणू सुद्धा 99 तापाला असं एवढं हे नाही करत, काहीच धरत नाहीत त्यांना।
एवढं काहीच झालेलं नाहीये मी नका टेन्शन घेऊ हा? डॉक्टर तिला बरं करा डॉक्टर. करणार अहो ऐक नाही आमचा लाडू कालपासून नरम नरम आहे एकदम. मग डब्याचं झाकण उघडं राहिलं असेल. नव तसं नव लाडू म्हणजे ते मला फिरमाने लाडू म्हणतात आणि मी त्यांना फिरमाने करंजी म्हणते. बरं बरं लाडू माझी करंजी. हा ठीक आहे. लाडू माझी करंजी. पंजीचं लाडू. खाऊ का ना करंजी खाऊ? फराळाचं ताट फराळाचं ताट फराळाचं ताट काय चाललंय लाडू करंजी करायला आलोय का तुम्ही काय होतंय ते सांगणारच ना त्यांना काय सांगत होता ना ते काय हा ताप आला ताप नाहीच आहे म्हणा पण तरी हा ताप पुढे काय कालपासून चिकू खात पित नाही आहे. नाही नाही चिकू खायला पाहिजे सीजनल फ्रूट खा नव नव मग काय असं नव चिकू. ते मला लाडाने चिक्कू म्हणतात आणि मी त्याला लाडाने आवाकाडू म्हणते. ठीक आहे माझा आवाकाडू माझा चिक्कू माझा आवाकाडू माझा चिक्कू 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 माझा आवाकाडू. फ्रूट प्लेट काय चाललंय कुठे दवाखान्यावर आहात का कुठे बँक स्टँडवर आहात कुठे आहात तुम्ही आम्हा ना जरा आणि हे तुमच्या ना प्रेमाची नावं आहेत ना ती आता मध्ये मध्ये आणू नका कन्फ्युजन व्हायला होतंय काय झालंय ते सांगा ना नक्की त्या तपासायलाही देत नाहीये तुम्ही नीट सांगत पण नाही लाडू चिकू पेरू आणताय तुम्ही मध्ये काहीतरी नीट सांगा काय झालंय डॉक्टर हा माझी नल्ली ऐक नाही नल्ली बिमार आहे अहो एकदम. एक काम करा जीभ दाखवा अयो बाई ओ बाई काय जीभ दाखवा नाही नाही काय मी नाही जीभ दाखवत परक्या माणसाला. मी काय करणार आहे असं वाटतंय तुम्हाला ताई डॉक्टर आहे मी जीभ आहे बघा असं करा मी अशी कशी दाखव नाही दाखवू शकत. अहो असं कसं ताई काय करताय त्या डॉक्टर माझी जीभ बघा की मग. तुमची जीभ काय बघू म्हणजे त्यांना बरं नाहीये ना ती नाही दाखवणार. हा? ती माझ्याशिवाय कुणालाच काय दाखवत नाही. अहो दादा मी जीभ बघा 50 जिभा बघतो मी दिवसभरातनं डोळे चेक करणं जीभ चेक करणं हे काम आहे माझं मला बघितलं नाही तर मग कळणार कसं हो काय झालंय ते मग माझी बघा ना डॉक्टर तुम्ही माझं आणि हिचं सेमच आहे सगळं. खरं सांगतोय तुम्हाला आहे रक्त शपथ. हम दोनों का सेम ही है. हिनं घास खाल्लं तरी माझं पोट भरतं अहो. यांनी पाणी पिल्लं की माझी ताण बघती. हिनं डोळं बंद केलं की माझी झोप होती. यांनी चादर वडले की मला ऊब लागती. ही उठली की मग काय तुम्ही झोपता आम्ही दोघं उठतो दोघं उठतो काय चाललंय दोघं उठतो. हे केलं की तुम्हाला ते होत आहे तुम्हाला हे केलं की ह्यांना हे होतं ह्यांना हे केलं की तुम्हाला ते होत आहे मग तुम्हाला काय करू मी ह्यांच्या ह्यांना होईल का ह्यांना करू का तुम्हाला होईल काय चाललंय काय करू काय मी डॉक्टर म्हणून डॉक्टर आहे ना यार मी जिभा तपासणं व्यसन नाही आहे माझं जिभा तपासणं माझं काम आहे ते कळलं का नका ना असं करू दादा काय करू मी आता सांगा मला डॉक्टर माझ्या नल्लीला त्रास नका ना देऊ तुम्ही. आधीच माझं पिल्लू केवढ्या त्रासात आहे अहो. दादा आम्ही तरस तुम्ही नका ना तरस करून घेऊ मला काय नाही होणार. अरे थांबा हो, अरे काही मेजर नाही झालेलं आहे 99 हा तापच नाहीये खरं सांगतोय मी आणि तुम्हाला जास्त त्रास होतोय असं वाटतं तुम्ही आजारी आहात असं वाटतंय आता मला काही नाही त्यांना जीभ दाखवायला सांगा नाही तर जीभ दाखवल्यावर मला कळणार की नाही काय पचन आहे बाबा काय पचनक्रिया काय आहे अपचन झालंय का काय बाबा नक्की कळणार की नाही मला हो की नाही ताई हो की नाही मग चला दाखवा बरं जीभ दाखवा चला दाखव थोडीशी जीभ. हा, चला हाय का अरे बापरे डोंबल बघू मी डोंबल ह्याच्यात काय मला कळणार आहे काय आजार झालाय ते नीट पूर्ण दाखवा ना असं दाखवा ना नाही होणार. करा नाही तर तुम्हाला मी सांगतो औषध देणार नाही मी आधीच नाही नाही ऐका माझं ऐका लय झालं इथे या बाजूला माझं ऐका बस झालं आता लय झालं तुमचं. मी जर बरी नाही झाले तर तुमच्याकडे कोण बघणार आहे हो मला दाखवू द्या जीभ. अरे ताई मी दाखवते ताई ओ मी तयार आहे. ताई एवढं काही करायला मी सांगत आहे तुम्हाला मी तयार आहे एवढं काही नाहीये सोपी क्रिया एवढंच करायचंय वा वा ओंकार चला हाय का ठीक आहे ठीक आहे मी ठीक आहे म्हणतो. काय ठीक आहे डॉक्टर ठीक आहे काय म्हणताय तुम्ही. डॉक्टर आहे मी नाही तुम्ही डॉक्टर आहे मग काय झालं ठीक आहे कसं.
खायना झाली अहो ती कवापासनं काय काय झालं काय झालं अहो ते ऐक नाही म्हणजे मी लय फोर्स केला म्हणून काल ऐक नाही सकाळी नाश्त्याला तिनं थोडंसं चिकन शेजवान राईस खाल्लं हाफमध्ये. नाश्त्याला हा मग मला वाटलं की तिचं पोट भरलंच नाही आहे म्हणून मग मी 12 वाजता तिला म्हणलं की मग दूध पितीस का मग ती 2 गल्लास दूध पिली. मग मला वाटलं की नुसतं दूध कसं मग काहीतरी खायला दिलं पाहिजे म्हणून मग मी तिला 2 आंबं दिलं म्हणलं आंबं खा बरं वाटेल. मग आंबं खाल्लं तरी तिचा चेहरा असं भावरिकच झाला होता. मग मी म्हणलं की मग बांगडा खा बाया मग एवढा बांगडा खाल्ला तिने मग जरा झोपली ती झोपून उठली संध्याकाळी मग मला वाटलं की आता तिला भूक लागली असेल ना मग मी म्हणलं खाते का ग थोडं काय तो म्हणजे मी नाहीच खाणार मग मी 4 समोसे घेऊन आलो. म्हणलं समोसा का खातच नव्हती जबरदस्तीनं खाल्लं तिनं थोडं थोडं करून 4 समोसे संपवलं. 4 समोसे संपवलं मग तरी मला असं वाटत होतं की तिला काही बरंच वाटणं झालंय मग रात्र झाल्यावर म्हणलं की असं नको करू थोडं तरी खायलाच माग ना मग मी तिला थोडस सूप आणलं मग थोडं तिनं मंचुरियन खाल्लं सूप पिली तुम्ही दारू पिली का जरा एवढं कोण देतं खायला आंबा दूध बांगडा हे कॉम्बिनेशन डस्टबिन मध्ये पण नसतं कधी एकत्र. काय झालं असेल पोटाचं पोट घाबरलं असेल वरून काय काय येत आहे अपचन झालंय त्यांना बाकी काही झालेलं नाही. डॉक्टर नाही अपचन नाही डॉक्टर तेवढंच झालं ते बोलताय ना, म्हणजे आपण त्याला कसं- माझ्या पिल्लूला काहीतरी डेंजर झालं काय danger झालं? डेंजर झालं काय झालं काय? अहो, ऐका ना माझं. दादा इकडे बसा तुम्ही. मला तर कळत नाही पेशंट कोण आहे तुमच्यातलं नक्की कोण कोणाला सावरतंय. ओ तुम्ही ते या बाजूला या तुम्ही इथे आहे तुम्ही त्यांच्याच बाजूला बसायला सांगतोय फक्त या बाजूला बसायला सांगतोय की नाही मी तिला नाही जमत माझ्याशी काय नाही गप्पा बसा तुम्ही. काही झालं की आपलं 90s पिक्चर आलं कोण आहे फुलावर काटे आहात तुम्ही का दोघे नाही काय चाललंय एवढा ड्रामा गपचूप इंजेक्शन देतोय ते घ्यायचं आणि इंजेक्शन नाही डॉक्टर इंजेक्शन देऊन देणार नाही मी कशाला नाही इंजेक्शन नाही घेऊ शकत ती माझा ससा आहे तो माझ्या सशाला अशी सोय टिचली तर काय होईल माझ्या सशाचं नका हो नका घ्या इंजेक्शन गपचूप इथे उभ्या राहा. ऐका की मी घेते की इंजेक्शन आज झालंय मी नुसतं घेते की इंजेक्शन ऐका की माझं मी घेते की नाही पिल्लू हे बघ तू काय करतेस मी माहिती सहन करीन की मी सहन करीन ना. तू नुसतं म्हणते सहन करते पण मला माहिती तुला नाही सहन होत तुला एक नाही दुखत असतं पण मला दुखल म्हणून तू काय करत नाहीस तू आता दाबून ठेवतीस आवाज. मला कळतं डोळ्यात मी तुझ्या डोळ्यातली 12 खडी वाचू शकतो नल्ले. जाऊ द्या हो नंतर वाचा ती मला द्या इंजेक्शन तुम्ही मला द्या मला माहित नाही मला द्या इंजेक्शन आमच्या दोघांचं तुम्हाला कसं देणार इंजेक्शन तुम्हाला बरं नाहीये का बरं कोणाला नाहीये त्यांना बरं नाहीये ना मग गप्प बसा इथे या तुम्ही मला इंजेक्शन देऊ द्या. ऐका माझं बस झालं मी सहन करीन मी घेईन इंजेक्शन तुम्ही नका टेन्शन घेऊ नल्ले काही नाहीये मी तयार आहे. एवढं काहीही नाहीये या इथे या ना इथे हे बघ तू नुसतं म्हणतीस तुला सहन होईल तुला नाही होत सहन मला कळतंय तुझ्या डोळ्यात बरं नाही होणार सहन बरं. हे बघ माझ्या डोळ्यात बघ काय दिसतंय प्रेम दिसतंय आणि काय दिसतंय मला दिसतंय आपल्या प्रेमाची नदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपलं प्रेम आहे आणि त्या किनाऱ्यावर आपल्या प्रेमाची वाळू आहे आणि त्या वाढवत आहे का नाही मी माझा मोती हुडाकतोय आणि मी माझा शिंपला आणि मी माझा मोती हुडाकतोय माझा शिंपला माझा मोती मी माझा शिंपला माझा मोती माझा शिंपला अगं माझा मोती माझा मोती ग झालं हो झालं झालं चिंपला मोती चुईंग आंबा जर का बेस्ट परफॉर्मर मिळालाय का काही झालेलं नाहीये एवढं इंजेक्शन घेतलेलं आहे ऐका ठीक आहे मला पटतंय तुम्हाला काळजी आहे पण एवढं तुम्ही ना फुगलवर वाचता आणि असं टेन्शन घेता काहीतरी झालंय असं नाहीये चांगलं आहे बघा ऐका 3 गोळ्या आहेत 3 दिवसाच्या सकाळची दुपारची रात्रीची कळलंय या नीट घ्या ओके काही ऐका ना एक विचारते यातली कुठली बी गोळी कडवट नाही ना वा
नाही कडवट नाही आहे, पण रात्रीची जी आहे एक ही पांढरी ती थोडीशी कडवट आहे, बाकी नाही. मग मी ती घेतो. तुम्ही का घेताय ती? माझा पिल्लू गोडाचा शिरा आहे अहो. गोडाचा शिरा. आयुष्यात कवच कडवटपणा बघितलाच नाही तिनं. अहो पण मी म्हणून गोळी घेतली तर सगळा कडवटपणा माझ्यात येऊ दे, मला चालतंय. अरे, अहो, कडवटपणा. अहो गोळी कडवटपणा अंगात येण्यासाठी नाहीये, आजार बाहेर जाण्यासाठी आहे. तुम्ही का गोळी घ्याल त्यांची? घेईल गोळी, दादा मी गोळी घेईल. मला चालतंय. हेच काय, मी तर बंदुकीची गोळी पण गेली हिच्यासाठी. माझं प्रेम आहे तिच्यावर. आमचं लग्न झालं, 7 फेरे मारले की नाही, तो हिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणलो होतो, ठीक आहे. अख्खा जन्म तुझी 7 दिन म्हणून. माझ्या पिल्लूला काय झालं तर बरं. नाही जगू शकत डॉक्टर. हो, हो. माझ्या पिल्लूला काय झालं हो. तुम्ही नाही जगू शकत. हो दादा ॲज अ डॉक्टर म्हणून मी हे सगळं का बघतोय मला सांगा. काही गरजच नाहीये ना मला हे सगळं बघायचं. सगळं बरे होणार त्यांना काही झालेलं नाहीये, एवढं रडू नका. आणि एवढं तुमच्या एवढा मस्त एवढा वेगळाच प्रेम करणारा जर नवरा असेल तर मग काय त्या बऱ्याच होणार की नाही? काय ताई? हा बघा कशा हसतात, आत्ताच हसतायत त्या. आता कशी कळी खुलली बघा. डॉक्टरचा हे जादू आहे ती. माझा ढोंगे असं नाही करायचं. माझा ढोंगे असं आता गावली. अरे अहो दादा मी गावली आहे तुम्हाला. बघा तरी एवढ्या प्रेमात वाहवत जाल, दिसत पण नाहीये तुम्हाला कोण गावली आहे ते. इथे आहेत त्या. चला आता तिकडे गावली वगैरे ते घरी करा. चला पेशंटला एवढा यार हे प्रेम म्हणजे ना. मला आडू माझी चकली, माझा चिकू, बाहेर सगळं बाहेर चला, हे सगळं बाहेर करा. रेडी लोक आहेत, प्रेम करणारी. का हॅलो, काय हो तुम्ही मला फोन केलाय? आज पेशंट मधून वेळ कसा मिळाला? नाही एका पेशंटमुळेच तुझी आठवण आली, एक बोलायचं होतं. हा बोला ना. का कळतो माझं पिल्लू, माझं सोंडू, माझं गुंडू पुंडू मुंडू, माझ्या पपलू बुबलूनी मम्मम केलं का? मम्मम जाय का माझ्या? या फालतूगिरीसाठी फोन केलाय मला? डोक्यात फरक पडलाय का तुमच्या? स्क्रू हल्ला असेल तर येताना चांगल्या डॉक्टरला दाखवून या आणि फोन ठेवा. पेशंट सोडून नेम करत बसला. ठेवा फोन. वेगळंच प्रेम आहे आमच्या घरात. साला नेक्स्ट. इट वॉज अ टू मच परफॉर्मन्स. मजा आली. सई तयार परफॉर्मन्स होता, फार मजा आली. मला हे प्रहसन बघून असं वाटलं की दिस ऑर नथिंग असं खूप मला वाटलं. आणि तुम्ही सगळ्यांच्या मनामध्ये खूप जास्त प्रेमाची भावना निर्माण केलीत. म्हणजे मला असं वाटतं की तू राऊत एका अर्थाने ऑडियन्सचं रिप्रेझेंटेशन करत होतास की शेवटी तुला तुझ्याही बायकोला फोन करावा असं वाटलं. आणि मला असं वाटतं की जेव्हा लोकही प्रहसनं बघतील तेव्हा असा काहीतरी छान प्रेमाचा डायलॉग नक्की होईल. प्रेम पसरवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, आज एका लग्नामध्ये येणार आहे एक आगंतुक पाहुणा. त्यामुळे चला बघूया पाठवणीचा सोहळा कसा रंगतोय ते. तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. प्रिया, बाळा काळजी घे ग प्रिया. जावई बापू. बाबा जावई बापू. हा बाबा. माझ्या लेकीची काळजी घ्या. हो बाबा. आमच्या प्रियाला आम्ही हाताच्या फोडासारखं जपलंय. माझ्या पोरीला मी. हो बाबा. हा जावई बापू काळजी घ्या. पाया पडतो बाबा. हो असू द्या. आता कुठे करताय? असू द्या असं काळजी घ्या. प्रिया येत जागत नमन. ओय रडायचं नाही. जा आता तुम्ही पण या सगळ्यांनी. हो तुम्ही पण या. तुम्ही पण या. हो तुम्ही पण या सगळ्या. तुम्ही पण या. हा प्रसादराव. पण या. मी कसा येणार, तू माझ्याकडे येणार ना. मी काय म्हणतो, छान झालं कार्य. खरंय खरंय अगदी मनासारखं झालं. खरंय संकेतराव. अहो, आणि तुमची मुलगी म्हणजे नक्षत्र आहे हो. हो संकेतराव, माझ्या पोरीला तुम्ही पदरात घेतलं.
खूप खूप आभार तुमचे. अहो सुंदर म्हणजे आमच्या अख्ख्या घराण्यात एवढं कोणी सुंदर नाही हो. अहो अहो काय तू आहे सुंदर? अरे सांगतोय ना मी नाही आहे. हे आहे सुंदर वाटते. नाही नाही म्हणजे तसं नाही. अहो त्या विहीणबाई आहेत, मी कसं सांगणार सुंदर आणि हे दादा बहिणीसारख्या माझ्या. भाऊ म्हणून सांग. बघा आता आपलं नातं जुळलं, आपली सोयरीक जुळली. खरंय, खरंय. अहो, मी ना तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. याला फोटो दाखवला होता प्रियाचा. हा. फोटो बघितला, मला म्हणाला बाबा पसंत आहे मुलगी. अच्छा. अरे म्हणलं काय नातेवाईक बघ, शिक्षण बघ मुलीचं, घरातले कसे आहेत ते बघ. म्हणाला नको मला पसंत आहे. अहो आता आम्हाला जमलं नाही. कमीत कमी त्याची मुलं तरी क्रिस्टल क्लिअर होतील. खरंय खरंय खरंय. ना आमची प्रिया आहेच तशी, लाखात एक आहे. आणि संकेत भाऊ, आमचे जावई बापू पण बाबा छान आहेत, मस्त आहेत आमचे जावई बापू पण. खरंच तुम्हाला सांगतो, आम्ही पण नाही बघितलं हो. म्हणजे जावई बापूंना नीट. मी हिला बोललो, हिला फोटो दाखवला, प्रिया बोलली आवडला. म्हटलं बघ प्रिया, आवडला या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना तुला? आवडला म्हणजे आवडला तेच म्हणायचं. तो हो बोलली. हो की नाही का विचारलं की नाही? हो आम्ही पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी संध्याकाळी पण तिला विचारलं, बाई आवडला आवडला या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना? आवडला म्हणजे आवडला असं एकदम फायनल वाला आवडलाय ना? तर हो म्हणाली. हो की नाही रे? मी पण विचारलं की ताई तुला आवडलं म्हणजे तुला जो अर्थ लागलाय तोच आहे ना आवडलाचा? मला हो म्हणाली बाबा ती. आवडलाय म्हटलं आता पोरगी बोलते तर ठीक आहे बाबा. असंच होतं. सगळी नाती वर जोडली जातात. नाही खरंय 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 खरंय. बरं चला आता येऊ आम्ही. काय वहिनी उशीर झालाय ना, निघतो. सांभाळा आमच्या पोरीला. प्रिया, काहीही काळजी करू नका तुम्ही तिची. हो. चल म्हणता. चला वाजवा रे वाजवा. तू इथे का आला? नवरा कुठे आहे? नवरा कुठे आहे? नवरा कुठे आहे? ए, मुंडावळ्या देऊ नका. काय मुंडावळ्या बोललोय आप्पा. याला मी कापणार आप्पा. याला मी आजच्या आज इथल्या इथे कापणार आप्पा. काय करतोय? महापोरीचं लग्न रे. पाय पडतो तुझ्या मांडवत नको गोंधळ गाव. काय थरार मांडलायचा? प्रसादराव काय रे? प्रिया आपल्याला धागा देऊन तू याच्याशी लग्न करते प्रिया. त्याला मी सूर्याची पप्पी जरी घेतली तरी एवढा टॅन नाही होणार मी. ओके लांब तू जा इथून. तू इथून जा. हे बघ, माझं लग्न झालंय आता आणि माझं प्रेम नाही तुझ्यावर. कितीदा सांगू रे? नको करू रे. मला आप्पा बोलतोस ना तू? रिस्पेक्ट करतोस ना माझा? आप्पा बोलतो. आप्पा रिस्पेक्ट करतो म्हणून आपण तुम्हाला काय करत नाही आहे. आपल्या प्यारच्या पप्पा आहे ना तुम्ही, म्हणून तुम्हाला. तुम्ही काय केलं आप्पा? आपल्याला पाठवला ना जेलमध्ये, तिकडे मार खायला लावला ना पोलिसांचा आप्पा. कधी इन्सल्ट केला आपण तुझा? कधी टच पण आपण कधी टच केला तुला? नाही केला ना टच? नाही केलं. मग याला मारणार. माझी शपथ आहे. माझी शपथ आहे तुला ओंक्या. काय करताय अप्पा? चुकून बोललो. एका वर्षाचा आत नाही कापला ना? अरे चुकून बोललो यार. कापतो एवढा नाही रे. चुकून आला आता. ए तुला सांगून ठेवतोय, एका वर्षाच्या आत जर आपण तुला नाही कापला ना, या कोयत्याने आपली जबान कापेन आणि ढेंगा खालून तुझ्या गटारात टाकेन. आधी सांगतोय. ए श्याम्या, माझा भाऊ पोलीस आहे. श्याम्या, काय झालं रे? काय झालं? श्याम्या हा बघ. तनबाय ना, तू इथे काय करतोय रे? वेलकम इन्स्पेक्टर साहेब, वेलकम. अरे तुझी इथे यायची हिंमत कशी झाली? मी नाही मारला त्याने. दाखव तू. हे बघा,
तुझी वाट इथे नाही आहे, या एरियातला पोलीस नाही आहे. तू तिकडे चाल धुळ्याला जा. बोट कोणाला दाखवतो रे? महाराष्ट्रातले सगळे पोलीस स्टेशन बघितलेला इन्स्पेक्टर आहे मी, कळलं ना? हा? मी नाही रे बाबा, तो मारतो. इकडे इकडे इकडे. माझी पुतणी आणि तिच्या नवऱ्याला जर काही त्रास दिला ना, तुला बर्फाच्या लादीवर झोपवून असा तुडवेन ना. तुडवा. अच्छा, मस्ती आली तुला. तुडवा. नाही. या प्रियासाठी आपण काय पण सहन करायला तयार आहे. तुडवा प्रिया. बघू तेरे लिए कुछ भी, समजा ना. चल पोलीस स्टेशन. घेऊन जा. त्याला मारतो. कुठे गेला? गरिबांचा रामचरण. आपण मारणार तुला. एका वर्षाचा तुला कापणार. चल चल चल. गिनती सुरू करे. उलटी गिनती सुरू कर. पोलीस स्टेशन मध्ये राहणार पोलीस स्टेशन. प्रिया फक्त जेलमध्ये प्रिया. हा जा जा. हा चला चलो वरात वो वरातीचे घोडे थांबा. अहो बाबा, कोण आहे तो? हा? कोण आहे तो? अरे तो कोणच नाही तो. चलो वरातीचे घोडे बजाव या. थांबा 2 मिनिटं. काय बाबा, कोण नाही तुम्ही बोलताय बाबा? यार, माझी काय चूक होती? मी आपल्या लग्नाला उभा राहिलो होतो, आला कोणतरी घेऊन मारतो मला, बोलतो यार मी काय केलंय मला काय माहित आहे? कोण आहे तो? ओ बाबा, तुम्ही तरी विचारा ना, काय बोला ना काहीतरी. ओके गाईज, दॅट्स माय टाइम. काय बोलताय तुम्ही? अरे काय बोलणार रे बाबा, दातकेली बसली माझी. काय? प्रिया, प्रिया, प्रिया कोण आहे तो? प्रिया, तुझा प्रियकर आहे का तो? नाही काय प्रियकर वगैरे नाही, कोणीच नाहीये तो. एक मिनिट. प्रिया, मी तुला काय सांगितलं होतं? नात्यात पारदर्शकता हवी. सांगितलं होतं की नाही? बरोबर. हो बाबा. मी काय सांगितलं? जावई बापूंना सगळं सांग. तू सांगितलंस? हो बाबा. स्पष्ट सांगितलंस? हो बाबा. सगळं हो, क्लिअर? नक्की. अरे हो बोलते. झालं, चला सांगितलं बोलते. चला. अरे नाही, 1 मिनिट थांबा. प्रिया, तुम्हाला काय सांगितलंयस? मी तुम्हाला म्हणाले होते की एक मुलगा माझ्या मागे आहे. मग झालं क्लिअर. सांगितलं होतं. चला. नाही, थांबा 1 मिनिट. अरे, सांगितलं ना. हो, थांबा बाबा 1 मिनिट. तू मला बोलली होतीस की तुझ्या मागे एक मुलगा आहे. तू खूप कॅज्युअली बोलली होतीस. हे बघ, मला मान्य आहे 99.99% मुलींच्या मागे एक तरी मुलगा असतो. मला जेन्युअनली मानलंय. पण हा कोयता घेऊन आला होता ग. नाही, पण मी क्लिअर केलं होतं ना, एक मुलगा माझ्या मागे आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं त्याच्यावर प्रेम नाही, तर मी त्याला नाही म्हटलीये. सगळं क्लिअर आम्ही आहे. लपवून ठेवत. सगळं सांगितलं. सांगितलं. अरे पण तू कोयता घेऊन आला होता मला मारायला. अहो बाबा, मला तो धमकी देऊन गेलाय हो. 1 वर्षात मला संपवणार म्हणतोय हो बाबा. प्रसादराव, हा पॉइंट आहे बरं का? पॉइंट. हे बरोबर आहे, पण बोल ना काहीतरी. नाही नाही मारणार तुम्हाला तो. नाही मारणार. आमच्या प्रियाच्या मागे 1 वर्ष होता तो. हिला कुठं काय केलं? बघा. नाही केलं. नाही आम्हाला कुठं काय केलं त्यांनी? काहीच करत नाही तो. नाही. आता मगाशी हे त्यांच्या अंगावर बसले. कुठं काय केलं? काय केलं? काय नाही. हे अंगावर बसतात म्हणजे आहे ग बापरे. नाही ऐका काय करणार तो? करतच नाही. रट आहे तो. ऐका 2 मिनिटं तुम्ही माझं ऐका. तो प्रियाला काही करणार नाही, कारण त्याचं प्रियावर प्रेम आहे. तो तुम्हाला काही करणार नाही, कारण तुम्ही प्रियाचे आई वडील आहात. त्याला तुमची रिस्पेक्ट आहे. पण त्याची खुन्नस माझ्यावर आहे हो. नाही. तो मला कधीही मारू शकतो बाबा. मम्मी यार, नाही हो. नाही करणार असं. नाही. तसं नाही. ऐका ना, काय? मी एक डिसिजन घेतलाय. काय? सगळं क्लिअर आहे. हे लग्न मोडलंय. तुम्ही त्याला जाऊन सांगा की हे लग्न झालंच नाही. हो, काय बोलताय तुम्ही? मला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? मला कळतंय. तुम्ही हात जोडतो असं नका करू. आमची प्रिया म्हणजे पवित्र गंगा आहे, गंगा. तुम्ही मेरू पर्वतासारखं तिच्या मागे ठामपणे रक्षण करायला उभं राहायला पाहिजे. पुरुषासारखे पुरुष ना तुम्ही. ऐका ना जावे बापू, असं नाही, मला जावई बापू असं नका करू. जावे बापू ही खांडेकर घराण्याची शान. मी असं नका करू जावई बापू. नाही, मला माफ करा. मला नाही जमणार आहे लग्न. भाड्याने आणली ती. डाग लागले तर तो ओरडेल ना शुक्ला. हो प्रसादराव, मी अहो नाही काय करताय? हो, फेटा म्हणजे घराण्याची इबरत असते हो. चढवा बरं आधी.
मी काय करू संकेतराव साहेब? अरे काय उठा ए बापरे ए अरे काय करायचं या माणसाचं अहो जरा तोल सांभाळत नाही माणूस अहो कसं मॅनेज करता तुम्ही यांना हॅट्स ऑफ तुम्हाला. काय आहे? हो. काय कर काय हे काय हे फिरवा जरा एक नाही नाही मंदार आता तू आमचा ऐक नाही लग्न झालेलं आहे ती आपल्या घराची सून आहे आता तिला आपण घरी घेऊन जायचं बास हे आता आपला कसं विषय. बोललात हो. बेस्ट आहे, हे उत्तम आहे. आपण काय करूया हे बघा ए ए ए ए दिनेश बेटा ऐक आपण काय करूया यांना ना सुखरूपपणे गावाच्या वेशीबाहेर सोडून येऊ. यांना एकदा का आपण गावाच्या वेशीबाहेर सोडलं की आपण सुटलो काय बोलतो नाही सुटलो म्हणजे काय तुम्ही जबाबदारी झटकता याचा अर्थ. नाही नाही पप्पा श्याम काका आता त्याला घेऊन गेलेत ना. तो जर सुटला आणि त्याच्या बेवड्या मित्रांना घेऊन त्याने भाऊजींची गाडी रस्त्यात अडवली आणि भाऊजींना उभा आडवा कापला तर काय करायचं? अरे दिनेश बाबा डेंजर आहे तो. कशाला बोलतोय काय येडा झालास काय दिनेश नाही मला जमणारच नाही लग्न. मी नाही करणार लग्न हे. नाही हा आता काहीतरी बोलला आम्हाला नाही, बाहेर का? आणणार मग आम्ही नाही जायचं इथे राहायचंय का आता इथे कुठं राहताय माझ्याकडे दुसरे एक आयडिया आपण काय करूया यांची जी गाडी आहे ना नवरदेवाची दिनेश तिना एमटी पाठव रिकामी पाठव आणि पम्याची टमटम मागव ह्याच्या टमटम मध्ये टाकूया आणि गावच्या मागच्या तर टेंब्याच्या रस्त्याने घेऊन यांना गावावर सोडू. एकदा का आता गावावर गेली की आपली जबाबदारी संपली काय. संपली म्हणजे काय आणि मग त्याला कळलं नंतर की ही एमटी गाडी होती आणि नंतर त्यांनी मला पकडलं तर मी काय करणार. संपली जबाबदारी संपली तुम्ही म्हणताय. भाऊजी तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? अहो तो नल्ला आयटम आहे चप्पत. म्हणजे त्याला ना एकदा गँगमध्ये जायचं होतं पण त्याला कोणी गँगमध्ये घेतलाच नाही आणि आता पण त्याने फुल मर्डर केलीच नाहीये. सगळे हाफ मर्डर केलाय. नका घाबरू तुम्ही. मूर्ख आहेस का रे तू? माझ्यापासून त्यांनी फुल मर्डरची सुरुवात केली पाहिजे असं वाटतंय तुला? नाही ए दिनेश इकडे ये हे होऊ शकतं हे होऊ शकतं. काय बोलतोय मम्मी? हे होऊ शकतं बोलतोय होऊ तो. शकतं म्हणतोय नाही होणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करेन की माझ्या कुंकवाची रक्षा कर. माझं कुंकू कधीच पुसलं जाऊ नये यासाठी मी रोज उपवास करेन. या तुझं कुंकू पुसलं नाही जाणार आहे. तुझ्या कुंकवाचे तो हातपाय तोडणार आहे. मग आयुष्यभर तुझ्या कुंकवाला तू हळद लावत बस. काय बोलतेस प्रिया? ऐका 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 जाऊ बापू काही होणार नाहीये. मी हात जोडून सांगतोय तुम्हाला खरंच काही होणार नाही. असंही बाबांचं म्हणणं आहे तुम्हाला चांगली मुलगी मिळाली तुम्हाला मिळाली नसती एवढी का सोडता हे सगळं. ऐका माझं ऐका मी तुम्हाला शब्द देतो. माझा भाऊ आहे ना श्याम्या खूप मोठा इन्स्पेक्टर आहे. सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची वट आहे. नक्की बघा नक्की म्हणजे मी शब्द देतोय. आता तो घेऊन गेला ना 1 वर्ष तो काय त्याला जेलमधनं सोडणार नाही. आणि हा जो होता ना तो शब्दाचा पक्का आहे. श्याम्या नाही तो पहिला आला ना अंक्या तो शब्दाचा पक्का आहे. तो काय बोललाय 1 वर्षाच्या आत तुम्हाला संपवणार बोलला. 1 वर्षानंतर तुम्हाला हात पण नाही लावणार. शब्द आहे त्याचा. शब्द म्हणजे शब्द आहे त्याचा. आणि काही झालं मी स्वतः येईन तुमच्या घरामध्ये बसून तप्पडेन त्याच्यावर. माझा शब्द आहे. मी विश्वास ठेवा माझ्यावर काही होणार नाही. श्याम्या त्याला जेलमधनं सोडणारच नाही. बघा माझा विश्वास देताय. यस यस जाऊ अहो काय असं काय करताय. मी आहे ना कशाला टेन्शन घेताय. संकेत भाऊ खूप खूप उपकार झाले तू. बाळा असंच करू आपण. या आता हे वाजवणार हे वाजव बाबा. दिनेश काय बाबा गोंधळ घातला यांनी. दादा ए दादा अरे अरे तो पळाला रे. तो पोरगा पळाला. तो कोण पळाला. अरे तो पोरगा तो प्रियाचा आशिक तो चावला माझ्या हाताला. पळाला हो आणि कोयता घेऊन गेलाय आणि तो म्हणाला नवऱ्या मुलाला मी सोडणार नाही म्हणे. ते काय माणसं इतका वेळ त्यांना सांगतोय जा 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 एवढाच गाव बाहेर पडले असते. पोलिसांना सांगू का? ते आता एवढं करतोय मरू दे त्यांचं ते बघतील काय ते. आपल्या प्रियाला नाही गाणार. चला आता अरे सांगतो जा बघून ये. ए बाबा, दिनेश जा. दिनेश वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. ऍक्च्युली आवडला म्हणजे एकदमच आवडला. आणि दिनेशची एक्स्ट्रा माहिती देत होता त्याची पण फार मजा आली. मस्त बहारदार परफॉर्मन्स. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाददा. दिनेश हे ऐनवेळेला घेतलेलं नाव आहे का होतं स्किटमध्ये लिहिलेलं? स्किट मध्ये नाही टेक्निकलला घेतलेलं. टेक्निकलला घेतलं होतं. अच्छा वनितानी पण त्या नावाला सूट आहेस तू बने दिनेश. छान वाटलं. तुझी काय नाचत होतीस वनिता. अशक्य. आणि ती जी रिॲक्शन दिलीस मधली एक हे बसल्यानंतरची अगं खतरनाक.
प्रिया मस्त गोड गोड दिसतेस आणि ते गुलाबी जी फुलं लावलीत मागे ती पण फार इंटरेस्टिंग आहे. मंदार मस्त, संकेत मस्त, चेतना मस्त, पशा मस्त, सूर्याची पप्पी घेणारा आणि बर्फाच्या लादीवर झोपायला तयार असणारा आशिक पण चांगला होता. मजा आली. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. राऊतची एंट्री मला फार आवडली. मस्त नाचला. छोटं छोटं जे तू पेरतेस ना वनिता ते खूप भिडतं आणि ते पोचतं पण छान. आज पण ते पोचलं. मला उत्तम सांघिक परफॉर्मन्स वाटला आणि आम्ही दिनेश या नावावरती फार मजा केली आहे. म्हणजे दिनेश दिनेश असं बोलून काहीतरी गंमत आहे त्या नावात. आणि बने तुला ते नाव दिलं ह्याच्यात अजून काहीतरी गंमत आहे. आम्हाला पण सतत दिनेश दिनेश अशी हाक मारावीशी वाटत होती. फार चपखल बसलं ते नाव. आणि मला तो पार्टही आवडला ज्या पॉइंटला ते सगळे पळून निघून गेले. ते पण फार मस्त होतं. सगळ्यांची कामं उत्तम. फार मजा आली. हसलो. व्हेरी नाईस. मजा आली. मंडळी, एका कंपनीनं खास मोलकरणींसाठी आणलेलं आहे एक मोबाईल ॲप. चला बघूया त्याला कसा प्रतिसाद मिळतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि विनोदाचा नवा खलाशी संकेत जोशी यांना. वा 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 वा. शिवाबाई, नमस्कार. चेतनाताई, नमस्कार. नमा मावशी. तुला काका म्हणू का? मावशी. मला मावशी म्हणतो. सगळे मावशी म्हणतात ना. तुला म्हणून मी पण म्हणलं ना. गंमत केली रे. मला सगळ्या सोसायटीत मावशी. नाही माहितीये मला, माहितीये मला. बरोबर. आज तुम्हाला मी इथे का बोलवलंय माहितीये? हा म्हणजे तो वॉचमन आम्हाला बोलला की ते आम्ही काम करतो ना तिकडे, तर आम्हाला सगळ्यांना इथे बोलावलंय म्हणून जादाचे पैसे मिळणार आहेत ना मला. पण काय आम्ही हातातली कामं सोडून आलोय ना दादा, जरा पटापट करा. म्हणजे कसं कोण येतात नाहीतर त्यांचे. हे बघा, आता तुम्हाला कमी पगारात महिनाभर काम करायची किंवा कुठल्याही फॅसिलिटी शिवाय राबायची काहीही गरज नाहीये. म्हणजे सांगतो ना. आम्ही रिसेंटली एक ऍप लॉन्च केलंय. ऍपचं नाव काय? बाई मी कामाची. काय नाव आहे? बाई मी कामाची. एक्झॅक्टली. तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाहीये. तुम्हाला ऑनलाईन कामं मिळणार आणि ती तुम्ही करून यायची. एकदम सिम्पल. म्हणजे कसं आहे, आता तुम्ही काय करता सध्या? तुम्ही कोणाचं तरी महिनाभर काम धरता, मग त्याचे पैसे तुम्हाला महिनाभराने मिळतात. शिवाय तुमचे खाडे झाले तर तुम्ही काय करता? कापतात ना पैसे. लय कटकट होते कधी. शिवाय मालकानं घर बदललं तर काय होतं? मग आमचे वांदे होऊन कामच जातं ना. मग काम शोधावं लागतं. पण आमच्या ऍपवर हे काही होणार नाही. तुम्हाला तुमच्या कामाचा छान मोबदला मिळणार, तुमच्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आणि मुख्य म्हणजे आत्मसन्मान तुम्हाला मिळणार. आदर भेटणार. हा, मग तुम्हाला काही करायचं नाही. आमच्या ऍपवर रजिस्टर व्हायचंय, ऑनलाईन कामं घ्यायची आहेत, बुकिंग घ्यायचंय, तिकडे जायचं, तासभर काम करायचं, 200 रुपये अकाउंटमध्ये जमा झाले की घरी यायचं. 200 रुपये तासाचे 200. तासाचे 200. दिवसाला किती पण का? किती तास? प्रत्येक तासाचे 200. तुम्ही जेवढं ऑनलाईन राहाल तितकं तुम्ही काम करू शकता. आणि नुसतं पैसे नाही का? मग जर एखाद्या क्लायंटनी तुम्हाला 5 स्टार रेटिंग दिलं, म्हणजे 5 स्टार दिले, तर तुम्हाला कंपनीतर्फे बोनस सुद्धा मिळणार. दिवाळी फळ नसेल तरी बोनस. तरी बोनस मिळणार. आणि बाकी चांगलं काम केलं म्हणून. म्हणजे काय? बरं, हेल्थ केअर फॅसिलिटी आहे. बरं, तुम्हाला पिरियडच्या दिवसात 4 दिवस पगारी सुट्टी सुद्धा मिळणार. हा, आता तशा बऱ्याच फॅसिलिटी आहेत. मी इथे लिहूनच ठेवल्या आहेत. मी सांगेन तुम्हाला एक एक करून. पण मुळात माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला हे सगळं पहिल्यांदा ऐकून आमच्या ऍप बरोबर जोडून घ्यायची इच्छा वाटतेय का? काय कसं? हो साहेबांनो, माका तर भारीच वाटतं. एकदमच भारी वाटतं सगळा. पण काय हो, हातातली कामं सोडूक लागतली. नाही म्हणजे आता कसं आहे, आमचे काही नियम आहेत. म्हणजे जर तुम्ही ऍपवर जर का ऑनलाईन असाल तर तेवढ्या काळापुरतं तुम्हाला बाकीची कामं नाही करता येणार. पण तेवढ्याच काळापुरतं ना. मला नाही जमणार. म्हणजे मला जायला लागत आहे. ते वेंगुर्लेकर बाई मला बाळ चोळायला बोलवतात ना. बाळ चोळायला? हा, बाळ चोळायची. असं बाळ असं ठेवायचं उपडं, मग त्याची अशी पाठ रगडायची, त्याच्या अशा टाचा घासायच्या, त्याला उलथ करायचं, मग परत मग त्याचा योग हात असा करायचा, दुसरा योग हात असा करायचा, हे असे पाय घ्यायचे, ते असे करायचे, मग ढमाढम पाणी त्यात परत. गॅस राहतो ना पोटात, सिलेंडरच भरलेला राहतोय पोरांच्या पोटात. ते बाळ
बाळान तिनं काही पण खात्यात दूध पाजित्यात मग ते काय बाळाला पोटात होतं मग अहो, ते काय मावशी तुम्ही तर ते बाळ चोळायला ते मालिश हो, आमच्या भाषेत बाळ चोळायला तर ते मला जायला लागत आहे काय सांगू मी आज चोळलं म्हणून लय पार लंडन अमेरिकेला शिकत येत आता लाखोंनी पगार घेत्यात साधं आहे का माझं चोळणं मग काही आहे मावशी काही मग आता तुम्ही काही बोलताय म्हणजे तुम्ही बाळ चोळलीत म्हणून ते अमेरिकेला जात आहेत. तुला नाही चोळला काय लहानपणी म्हणून गपदुल्ल्या राहिला तू हाताखालनं जायला पाहिजे होता चांगला शिडशिडीत करून सोडला 7-8 गडी गेला असता तुला काय मावशी हा मला विचारतो मला सांगतो म्हणून काय बोलला काय ग सांगायचा मुद्दा एवढाच आहे तुम्ही म्हणता बोलावलं की जायला लागन मला नाही जमणार ना मला चोळायला जायला लागत बाळांना नाही नाही बरोबर आहे पण आता जावं लागेल ना म्हणजे ऑनलाईन काम येणार तर आता करावं लागणार मी जाऊ काय आता म्हणजे खरात बाईचा फोन येतोय सारखा सारखा मला जावं लागेल हे तिकडे बघा हा, लय कटकट कर नाही आता हीच गडबड होऊ नये म्हणून तुम्हाला मी इथे ऑफिसमध्ये बोलवलं ना तिचं फोन काय होतं तुम्ही कायम कामामध्ये धावपळ करता मग तुम्ही कधी हे बघा मी काय म्हणतोय तुम्ही मोबाईल आणलेत काढा मोबाईल काढा त्याच्याशिवाय नाही ना काही मोबाईल काढा आणि आमचं पहिलं ऍप इन्स्टॉल करा डाउनलोड करा ते करा ना करा थांबा, हे बघा. थांबा वा ना वा. हे बघा बाई मी कामाची हा. दिसली डाउनलोड अयो ही बाई दिसत नाही मला. आता हे ऍप तुम्ही डाउनलोड केलं की तुमची कामं सुरू हा? तुम्ही हे ऍप इन्स्टॉल केलं तुम्हाला ऑनलाईन कामं येणार तुम्हाला फक्त एकच करायचंय हा. त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते ऍक्सेप्ट करायचंय तेवढं करावं लागणार आहे तुम्हाला बाकी काही नाही लक्षात येते म्हणजे काय करायचं काय करायचं हे बघा अहो का आपली ही ग्लोबल कंपनी आहे हा आपण आपला विस्तार सगळ्या देशभरात झालेला आहे हा का हा, म्हणजे अहो भरपूर जण आपल्याकडे काम करतात आता तुम्ही कसं हे ऍप डाउनलोड केलं मावशींनी ऍप डाउनलोड केलं की तशी बाकीची लोक डाउनलोड करणार त्यांची कामं तिथे टाकणार मग तुम्हाला नोटिफिकेशन येणार ना हाय बाया हा त्या अमेरिकेतल्या देशातल्या गावातून मला फोन आला तर तिकडे कसं पोहोचायचं मग मी मला बशी बिशी माहित नाही काय तिकडे मावशी मला नाही येत जाता नाही येत तिकडं अहो ताई अमेरिकेतलं नोटिफिकेशन कशाला मारायला येईल तुम्हाला तुम्ही बोलला ना देशभरात पोहोच अहो आता काय व्हाईट हाऊस मधनं नोटिफिकेशन येणार आहे का तुम्हाला की आम्ही खिचडी केली आमची भांडी राहिलीत या घासायला असं असं होईल का कसं होईल असं अहो, तुमचं त्या ऍप मध्ये लोकेशन असणार ना ताई लोकेशन असणार तुमच्या आजूबाजूची कामं तुम्हाला मिळणार म्हणजे असं बघा तुम्ही रिक्षा कशी बुक करता हो मोबाईल वरनं बुक करतोय मी करतोय ते दिसत तर मग आपण जे केलं ना ते रिक्षाचं ते उघडलं ना का मग दिसत अशा 10-12 रिक्षा दिसत 5 मिनिटावर 3 मिनिटावर कसं मग आपण दिसणार चिकटलेल्या बाया बरोबर ना मावशी है ना? घे बाई कशा दिसतला हा, ते चिकटलेल्या बाया दिसणार मग त्यातली जी जवळची असन ती येणार घरी. आहे का नाही मावशी तुम्ही इंटेलिजंट बाळ सोडले आहेत ना, काही वा, वा, साधं काम केलं का म्हणजे ते बुक करणार आणि आपण त्यांची रिक्षा अगदी तसंच होणार आहे तुम्हाला काही करायला लागणार नाही तुम्हाला काय करायचंय नोटिफिकेशन आलं की ऍक्सेप्ट दाबायचं मग काम लगेच मिळणार आणि पण नाही करायचं असन तर अहो मग नाही मिळणार काम अहो तुमचं काम यांना जाईल नाही हो दादा नु तसला काय करू नका आधीच सांगतो मागच्या वेळी हिने सोडलेलं काम मी घेतलं तर किती किरकिर केली माहिती आहे मावशीने दिसते तशी नाही आहे ओय, आता बोलायला लावू नको मला चिमणी आहे चिव करू नको लय लागली बोलूक लागली त्यापेक्षा 25 वर्ष काम करीते मी आता 3 वर्ष झाली कामाला लागली. मी सोडलेली कामात तुला करतो विचारता नाही आलं का मला का बुवा का काम सोडलं तू मला मी नाटकं केली तिकडं मला पगार वाढवून पाहिजे होता म्हणून ए, सोडलं माझं काय काम. स्वप्न पडला ए, अरे थांबा आमची पोर मला बोली ती हिनी करी ती हिनी लहान आहे ती जाऊ दे ना माका बोलता मी सोडलेली कामं ही का मिळत बरोबर आहे पण अहो आता तुम्ही भांडायला साहेबांना तुम्ही ऐका माझा ह्या इथले दंडे काय ते माका नको होय सर आधीच सांगता माझं काम माका द्या तिचं काम तिका द्या अहो असं नाही करता येणार ही ऑनलाईन कामं आहेत ना अशी कशी वाटता येईल अहो ते माझ्या हातात नसतं अल्गोरिदम असतो ना तो सगळा हा मग त्या का सांगा नाही तर एक काम करा माका नंबर द्या त्याचा मी बोलतोय त्याच्याशी अलगोशी त्या अहो ताई अल्गो म्हणजे काही माणूस नसतो मग हे. अहो ती यंत्रणा आहे तो प्रोग्राम असतो सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं असतं तिथे मग तो ठरवतो कस काय
आता कसं सांगू यांना मी तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा ना की आम्ही सगळी तिथे सेफ्टी आणि प्रायव्हसी मेंटेन केलेली असते. म्हणजे तुमचं काम यांनी केलं तर तुम्हाला कळत नाही, यांचं काम तुम्हाला आलं तर तुम्हाला दोघींनाही नाही कळणार नाही, मलाही कळत नाही हो ते. मग येऊ का मी आता? फोन येत आहेत मला. यांना नाही इंटरेस्टच नाही बाबा काय. घरात बाईचा फोन येतोय सारखा सारखा. मग अहो आता तुमच्यासाठी मी आलो की नाही इथे 8:30 वाजता सकाळी. कुणाचा फायदा होणार आहे सांगा? गो आपलं फायदा. मग मी थांब, ती येते 5-10 मिनिटात येते. मला काय वाटतंय ना, मी बोलतोय पण ते जड जाते का तुम्हाला जरा? हा म्हणजे ना आम्हाला कळलं असं सांगा. हा हे पराग्राम बाग्राम आम्हाला कळत नाही. हे बघा आपण असं करूया, मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. माझ्या घरी भांडी घासण्याचं काम आहे. संकेत जोशी यांच्या घरी भांडी घासायची आहे. तर मी ते काम असं ऑनलाईन टाकलं, मग काय होईल? त्याचं नोटिफिकेशन येईल. आता मला सांगा, माझं नोटिफिकेशन कोण ऍक्सेप्ट करेल? ताई समजा तुम्ही माझ्या घरी आलाय, इथे दार आहे, मी इथे, तुम्ही माझ्या घरी येत आहे. हा नाही पण हे ऑफिस आहे ना, ऑफिसला घर कसं म्हणजे ऑफिस रेट वेगळे असतात दादा आणि वेगळे असतात घराचे. आम्ही वेगळे वेगळे ठेवतो. अहो बरोबर आहे, माहितीये मला वेगळे मी ते आहे ऍप मध्ये सगळं. आता आपण फक्त समजायचंय ना. समजायचंय ग. या बरं ताई, या म्हणजे आपण पटकन दाखवू, तुम्हालाही लक्षात येईल, या दोघींनाही लक्षात येईल. हा या. कर, ते सोपं जाईल, ते बाकी कळत नाही आपल्याला. नमस्कार. नमस्कार. मॅडम नाही ती होय? हा ती बाहेर गेली आहे जरा. नंतर येते मी. अहो बाई बसलातच तुम्ही डायरेक्ट जाऊन, म्हणजे पुढे काम करायचंय ना तुम्हाला. नाही तसं नाही दादा, म्हणजे काय पहिल्यांदा घरी गेलं ना तर निदान पहिल्या वेळेत तरी बाई माणूस पाहिजे ना. मग कसं निदान ठरवता येतं काय हाय काय नाही. आणि बरोबर. मला जरा शेफ वाटतं. सेफ वाटतं? बाई माणूस असेल तर शेफ वाटतं. पुरुषाची नजर कोणाची कशी असेल सांगता येत नाही ना. डोक्यानं बदिरेस का? चांगलंय पोरग बिचार गब्दुल्ल, काय त्याच्यात एवढं काय नाही करत ते. डोळं फक्त बेडकावानी येत त्याच. काही तर माझ्याबद्दल बोलत नाही, उगाच मला बेडूक म्हणून दिलं. चांगलं म्हणलं ते लक्षात घे ना बाबा. बेडका कुठकुठ जातो उड्या मारीत. चेतनाबाई तुम्हाला आलं ना लक्षात? हा मग मी तुमच्या चांगलं नाही, तुमच्या डाऊट नाही. नाही ना, मग या बरं आता पटकन. पण मग मला नाही हे वाटत ना शेफ, माझ्यासाठी तुम्ही बाई आहे असं समजा. आपण मी पुरुष आहे ना आता. समजा आहे का आता तू आम्ही सांगता समजावून तू समज बाबा की तू बाई आहे. अरे यार आम्ही समजलं नाहीये घर आहे. नाही, मग हा बाईची ऍक्टिंग करा जरा. मला शेफ वाटेल दादा माझ्यासाठी. बर या या या. नमस्कार. नमस्कार. मी नाही बाया ह्यांनी तेच केलं परत. अहो बाईचा आवाज काढायचा आहे ना तुला किती. अहो आवाज कशाला, आता संभाषण लक्षात घ्या ना फक्त तुम्ही. तुला ना चोळला पाय आता लक्षात आलं असतं तुया नरड्यातनं बाईचा आवाज काढ. येगळं येगळं कर बाबा, नीट ध्यानात नाही येत मग आमच्या. या या. हा. नमस्कार. नमस्कार. साहेब नाही ते होय? हा ते बाहेर गेले जरा. त्यानंतर येते मी. अहो, तुम्ही माझी चेष्टा करताय गो? नाही. मग अशी तुम्ही मला काय म्हणालात, म्हणजे बाई घरी नाही आहेत, पहिल्यांदा कामाला गेला तर तुम्हाला बाई लागते, आणि आता तुम्ही साहेबांबद्दल नाही विचारताय. तसं नाही, म्हणजे पहिल्यांदा बाई माणूस असायलाच पाहिजे पण साहेब पण असायला पाहिजे ना. मग दोघं असेल तर कसं ठरवायला बरं पडतं. म्हणतं महिन्याभराचं काय टेन्शन नाही, मग हे काम राहिलं ते काम राहिलं असं नाही होईत ना. मग तुम्ही तसं पाहिजे. मग तुमच्या दोघांमध्ये कन्फ्युजन नको. हे सांगितलंय का ते सांगितलंय का एकदाच ठरवलं की बरं वाटतं. मग हे ना तुमचं मग आता काय मी दोन्ही आवाज काढायचे? हा बेस्ट बेस्ट दोन्ही करा, मग लगेच ठरून जाईल सगळं. बाई आता फायनल या. नमस्कार. नमस्कार. मॅडम नाही ती होय? हा ए अगं बघ कोण आले. कोण आले? ही आपली कामाची बाई. अच्छा कामाची बाई काही. बर बर बर. ये ग आत ये ना. एक सांगू का, तुमच्या दोघांची चेहरेपट्टी सेम वाटते. आता एकच माणूस आहे ना, एकच माणूस करतोय ना, मग तसं सेमच वाटणार ना. वेगळी चेहरेपट्टी वाटेल का? तिची वेगळी माझी वेगळी, सगळं वेगळं कसं वाटेल ना. मी करतोय ना, प्रयत्न करतोय मी. तुझी चेहरेपट्टी वेगळी करीत मावशी. तुझं नाक नाही चोळलं रे. नाक चोळून देते असं मोठं नाक केलंच ना पोपटावानी. बरं ऐका ना, तुम्ही पुढे चला ना, पुढे या या. झालं हे सगळं झालं, या आत या आत या. हा नमस्कार ताई, मी काय म्हणते, मी चपात्यांचं पीठ मळून घेते, तोपर्यंत तुम्ही चाय टाका. हा जरा. मी चहा कशाला टाकू? ओके बाय. चहा कशाला? आम्ही ज्या घरी जातो त्या घरी आम्हाला चाय मिळतो.
म्हणजे आम्ही मागितला नाही तरी देतात आम्हाला कधी कधी गेलं, आणि गेलं. एखादी हेकट आसन तरी पण आम्ही मागतो आणि जरी नाही दिला पण समजा नाहीच दिला तर मग मग त्यांची मग भांड्याला साबण राहतोय मग चपात्या कडाकच्या माडाक होत्या सांगायचं मग एका बाजूनी कच्च्या राहत्या मग नळ फुटतो मग टाकी गळती मग टाकी रिकामी होती नाही, म्हणजे हे सगळं मुद्दाम करता तुम्ही. अहो, नाही हो सांग असं कोण करत नाही हो आम्हाला मिळतो चहा भेटतो मागितलं तरी देतात नाही मागितलं तरी देते अजिबात नाही. या ऍप वरनं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला चहा बिया काही घ्यायचा नाही ऐका कस्टमर. तर हे बघा, त्यांनी दिला तरी घ्यायचा नाहीये. अहो, काही नियम आहेत ना आपले. कॉर्पोरेट कंपनी आमची, काही नियम आहेत ते पाळावे लागणार सगळ्यांना. आणि काही प्रोसेस असतात. आता मला तेच तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही आता कस्टमरकडे गेलात तर पहिली प्रोसेस काय कराल? लगेच कामाला नाही सुरुवात करायची आहे. मग OTP घ्यायचा आहे कस्टमरकडनं. कशाला घ्यायचा आहे? तुमच्या सेफ्टीसाठी. म्हणजे तुम्ही बरोबर घरात जाऊन काम करताय की नाही हे बघायला पाहिजे ना. तुमचं काम सुरू झालं की तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या, पैसे घ्यायचे आणि निघायचं. इतकं सिंपल आहे. फॉर्मॅलिटीज महत्वाच्या. काय फॉर्मॅलिटीज आहेत आपल्या? सांगतो. घरात गेल्यानंतर पहिल्यांदा घर बघायचं, काय काम आहे ते सुद्धा नीट बघायचं. मग आता समजा एका भांड्याला पोचा गेला असेल तर मालकाला बोलवायचं, म्हणायचं हे भांड हा पोचा, त्याचा फोटो काढायचा ऍपवर टाकायचा. किंवा एखादा नळ गळत असेल म्हणा तर नळाचा फोटो काढायचा ऍपवर. सगळं ऍपवर ठेवायचं आपल्याला. कळलं का? आणि काम कधी करायची काम कधी हे उपट धंदे करत बसायचे काम कधी करायची माऊ एवढा येळ नसतोय हो आम्हाला एवढं फोटो काढा मोबाईल काढा मग एवढं काय अहो मला बघा ऐका माझं कसं आहे शेलार वहिनीकडं मी जाते माझी एक बाई आहे तिकडं शेलार माझी मालकीन तिच्याकडे जाते मशीन लावते मशीन पूर्ण होत नाही तर मला दुसऱ्या सूर्यबाईंकडे जावं लागत आहे तिकडं मी चपात्या लाटाया जाते भाताचा कुकर लावते 3 शिट्ट्या होत नाही तर गुप्ता बाबींचा फोन येतोय सांगत्या त्या का मेहताजींना आज लवकर जायचंय पटापट ये. पण मेहताजींना लवकर जायचं हे गुप्ता भाभी का सांगतायत? हे एकत्र शेअरिंग मध्ये जातात ना महत्वाचा मुद्दा हा एक आम्हाला लई काम असतात हे असं फोटो काढा आणि पाठवा यायला वेळ नसतोय हो आमच्याकडं काय सांगता तुम्ही? अहो पण म्हणजे आता नाहीतर काम कसं करता येईल मला सांगा. काम कसं करता येईल म्हणजे आम्ही सोपं करतोय बघा याच काय झालं ना आम्ही सोपं करतोय मी रफिकला फोन करते रफिक येतोय 5 मिनिटात काम करून जातोय लगेच. नाही नाही हो गे मावशी त्या रफिका बोलवू नको अजिबात काम करणार नाही चांगला मावं खाऊन ठेवतात थुकून ठेवतात सगळीकडे आता काय त्या शकीलचा नंबर देतो त्याका फोन करतो चांगलं काम करतो चांगलं काम कोण रफी कोण शकील काय संबंध आहे त्यांचा? चचरे भाई भाई असत ते एकमेकांचे. अहो तसं नाही हो नाते संबंध नाही म्हणते मी. ओके. आपलं काम काय आहे आपण कामाशी काम ठेवायचं पैसे घ्यायचे आणि निघून यायचं इतकं साधं आहे ते. याला काय अर्थ आहे का? असं नाही करताय ती लय विश्वास टाकतात तो आमच्यावर लय जीव लावतात चाव्या देऊन जातात घराच्या तर मग आम्ही कसं नाही काम करणार नाही घरातली चाव्या तुमच्याकडे देतात अजिबात नाही. या ऍप वरनं जर तुम्ही काम केलं तर चावे बिव्या काय घ्यायच्या नाही ही रिस्क कंपनीला नकोय. हे बघा तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करा काम करा पैसे घ्या आणि निघा. जर कस्टमरने तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्रा काम करायचंय तर त्याला म्हणा ए बाबा आधी टॉपअप कर ऍप मध्ये पैसे घाल आणि मग कुठलंही काम पैशाशिवाय करायचं नाही. लक्षात येते का? ओय बाबा बंद कर बर का तुझी कंपनी हे काय कामाचं नाही आपल्या तुला कळलंच नाही बाबा मालक आणि मोलकरीण यांचं नातं काय आहे नेमकं ते कळलं नाही तुम्हाला तुम्ही कायचा बिझनेस करणार हा वेगळं असतंय ते कोण कुठले आम्ही अहो ती माणसं आमच्या हातात चावी ठेवून निघून जातात त्यांच्या कामाला आम्ही आमचं जातोय आमची कामं करीतो आणि निघतो. अहो कधी सणासुदीला न मागता आमच्या त्या अकाउंटला एक्स्ट्राचा पगार टाकीत्यात सणासुदीला साड्या घेत्यात आमच्या पोरांना कापड चोपडं घेत्यात त्यांना खायला पियाला देत्यात बर्थडेला केक पाठवत्यात पिझ्झे पाठवत्यात एवढं सगळं करतात आमच्यासाठी आणि त्यांना असं आपण सांगायचं का एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्रा पैसे द्या म्हणून. काय बोलता तुम्ही 15 चपात्या करते मी त्या बर्वे बाईंकडं 15 चपात्या कधी कधी 5 जास्तीच्या करीते पण त्या मला विचारत नाही का केल्या मी पण करीते आमचं आपुलकीचं नातं आहे हो पाहुणी रावळी येत्यात ऐन वेळेला मग जेवायला लागत एक्स्ट्राचं त्यांना काम नको बिचारा कामधंद्यावर नाही येतात दिवसभर थकून बागून त्याच्यासाठी मी बनवते ना त्या आम्हाला विचारत्या काय केल्या आणि ना मी त्यांना सांगते का मी केल्या म्हणून. काय बोलता तुम्ही आणि तुम्ही म्हणता खुशाल का तुम्ही एक्स्ट्राची कामं करायची त्याचे पैसे घ्यायचे काय तुम्ही मावशी बरोबर बोलता. आता मी ज्या बाईकडे काम करतो ना त्या बाई 2 मुलं असत ती दोघे अमेरिकेत असतात मी काळजी घेते 12 वर्ष काम करते मी माझं पिंट्या घालू ना तर त्यांनी त्याचं ॲडमिशन करून दिल्यानी त्यांनी थंय सांगितल्यानी माझ्याकडे काम करता मी ओळखतं मग हे माझ्या पिंट्याक ॲडमिशन मिळाला माहिती आहे शाळेत. आणि
माका वाढदिवसाक 3,000ची साडी घेतली नी बाई. 3,000ची 3,000ची. आणि तुमका माहित हा, माझ्या पिंट्याच्या नावावर 1,00,000ची एफडी केल्या त्या बाय. 1,00,000ची साहेबांनो. आणि ती इन्शुअर पण काढल्यानी त्यांनी. मेडिकल हा, ते पण काढल्यानी त्यांनी. मेडिक्लेम हा, ते पण काढल्यानी माहित आहे. आता त्यांका कसा सांगतला हो, तुमचे ते पैसे संपले, वेळ संपली, टॉपअप मारा मग मी काम करता. बरं वाटतं काय? नाही ना हो, असं कसं बोलतं, माणूस की असताना हो. नाही तर काय. मगे आणि समजा आम्ही कुठं गेलो आणि कोणाला हार्ट अटॅक बिटअटॅक आला तर मग काय आधी फोटो काढायचा आणि ऍपवर टाकायचं होय साहेब. ताई एकदम असं हार्ट अटॅकचं काय उदाहरण देताय तुम्ही? नाही उदाहरण नाही, झालेलं आहे तर. ते दुबेचं म्हातारं एकटंच असतं घरात. मी गेली ना काम करायला, अटॅक येऊन पडलं होतं होते म्हातारं. मी पाहिलेलं ना फोनवर ते असं असं करून दाबत्यात आणि जित्ता करतात माणसाला. मी तसं केलं, त्याला जित्ता केला, फोन केलं, रिक्षा बोलवली, आम्ही दोघी तिघींनी मिळून त्याला रिक्षात घातलं आणि हॉस्पिटलात घेऊन गेलो. तर डॉक्टर काय म्हणले माहितीये का, हे असं तुम्ही केलं ना म्हणून बरं झालं, वेळेत त्यांना घेऊन आला म्हणून वाचलंय म्हातार. हे ऐकलं त्या म्हाताऱ्यानं बिल मारलंय माझ्या नावावर. घ्या, त्याला पण नाही कोणी काय घर केलंय. माल नको काय, मी त्याच्यासाठी नाही केलं, पण हे नातं असतं ना हो, आपुलकी असते. ह्याला नको आम्हाला तुमचे जादाचे पैसे नको आणि काय जादाची कामं नको. ही 1-2 घरं कमी केली ना तरी चालतील, पण 4 घरं जी काय आहेत ना ती आपली समजून आम्ही कामं करू. होय हो. आपुलकी आपुलकी. चला चला निघू. घरात बाई. बाई, माका आले 5 मिनिटात पोहोचला. रे लगीन बिगीन केलं तर बाळाला पाठव माझ्याकडं सोडून द्या. माझं मूल तुमच्याकडेच येणार. अंगाशी येते साहेब. हा, नमस्कार. आणि वहिनीना पण सांगा येते. कोण वहिनी? ते मग अशी केल्या ना तुम्ही. ओ चला हो, काय तुम्ही? वा वा, मस्त कॉन्सेप्ट, भारी परफॉर्मन्स. आणि मला ॲपचं नाव फारच आवडलंय, baimikaamache.com. मस्त मस्त, मजा आली. आपुलकीनं विचारूया आपल्या हास्यरसिकांना, त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसादा? जिव्हाळ्याने सांगतो, खूप अप्रतिम झालं, खूपच अप्रतिम. रोहित मोहितेची संकल्पना आणि विनायकने लिहिलंय. वा 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 वा. हे माहित आहे. तिघींनी पण कामवाल्या परफॉर्म केल्या, पण तिघींच्या पण इतक्या वेगवेगळ्या तरा होत्या आणि इतके वेगवेगळे एलिमेंट्स तिघींनी प्रेझेंट केले की ॲक्च्युली मी घरात बसून आमच्याच कामवाल्या बायका बोलत आहेत की काय, इतकं रिलेट केलं. आणि तुम्ही म्हटलात ते अत्यंत खरं आहे. खूप घरातल्या बाईमध्ये आणि कामवाल्या बाईमध्ये खूप जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं असतं आणि ते टिकून ठेवण्यासाठी घरातल्या बायका काय काय करतात ते मी पाहत आलो आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्यातलं स्थान फार महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः ज्यांच्या घरात म्हणजे जर वृद्ध असतील आणि तरुण कोणी घरात नसेल किंवा तरुण असतील आणि वृद्ध कोणी घरात नसेल तर ते दोन्ही जागा त्या कामवाल्या भरून काढतात आणि वेळेला उपयोगी पडतात. त्यामुळे त्यांचं स्थान फार महत्त्वाचं झालेलं आहे सध्याच्या जगात. पण ॲट द सेम टाईम baimikaamache.com सारखं ॲप काढणं हाही एक अत्यंत इनोव्हेटिव्ह विचार आहे, प्रगल्भ विचार आहे, आजच्या समाजाला आवश्यक असलेला विचार आहे. आणि अशी ॲप्स आत्ता आहेत बाजारात उपलब्ध आणि त्यावरही काम करणाऱ्या बायका आहेत. त्यामुळे याच बायकांच्या पुढच्या जनरेशननी कोपअप करत काय म्हणूया टेक्निकला आपलंसं केलेलं आहे आणि त्यावरूनही त्या काम करतायत. संकेत, तुझाही परफॉर्मन्स मला आवडला, अत्यंत सटल परफॉर्म केलंस, मजा आली. अप्रतिम विषय आणि लाजवाब सादरीकरण. सई? मला या निमित्ताने आमच्या काशीबाई आठवल्या. आमच्या काशीबाईंनी माझ्या आजीला, मग माझ्या आईला आणि नंतर आमच्या नातींना असे 3 पिढ्यांना मालिश केलेलं आहे. त्यांची मला खूप आठवण आली. आता ते आत्ता वरती आहेत, पण हे बॉन्ड्स ह्यांना काही कुठल्या चौकटीत नाही बसवता येत. हे बॉन्ड्स खूप वेगळे असतात. त्याला काही नाव पण नाही देऊ शकत. ते फक्त एक्सपिरियन्स केले जाऊ शकतात किंवा फील केले जाऊ शकतात. खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं की तुम्ही आज एका वेगळ्या वर्किंग क्लासला खूप खुश केलेत त्यांचं भावविश्व मांडून आणि आम्हाला पण तो खूप रिलेटेबल वाटला परफॉर्मन्स. या निमित्ताने मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स बघून सकाळी ज्या मावशी येतील त्यांना कदाचित 1 कपच्या ऐवजी 2 कप चहा मिळेल आणि अशा भावना सगळ्यांच्या मनात उद्भवतील अशी मी आशा करते. तिघींचंही खूप कौतुक. अप्रतिम देहबोली होती, फारच सुंदर. संकेत,
मुलींची संख्या जरी जास्त असली तरी तुझाही परफॉर्मन्स तेवढाच पॉवरफुल होता आणि पशाजी म्हणाले तसंच एकदम कंट्रोल्ड आणि मस्त परफॉर्म केलंस. ह्या परफॉर्मन्समध्ये फार ओलावा होता. आम्ही फार असं हार्ट एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालं, मजा आली. आणि मंडळी याचबरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही आता बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.